हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं क्रेझी स्पाइस हाऊस हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चला तर मग आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी आणि कमी तेलात तयार होणारा कुरकुरीत असा ब्रेड पकोडा. हा नाश्ता आहे झटपट, हेल्दी आणि अगदी सगळ्यांना आवडणारा. या ब्रेड पकोड्यासाठी लागणारं साहित्य खूपच सोपं आणि घरात सहज उपलब्ध असतं. तर आपण ब्रेड पकोडा करायला सुरुवात करूया. इथं सर्वप्रथम मी एका मोठ्या बाउलमध्ये बेसन पीठ घेतलं. त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, जिरा आणि ओवा असं टाकून थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं, जेणेकरून त्याच्या गुठळ्या राहणार नाहीत. आणि ब्रेड पकोडा बनवण्यासाठी ब्रेड आणि आपल्यावरती डिपेंड असतं की तुम्हाला बटाटा टाकून बनवायचं आहे की प्लेन ब्रेड पकोडा बनवायचा आहे. हा अगदी कमी तेलामध्ये आणि झटपट होणारा नाश्ता आहे. तर इथं मी हे व्हाईट ब्रेड घेतलेलं आहे, जे आपलं साधं ब्रेड असतं ते. आणि त्याच्यानंतर मी ते सगळे त्रिकोणी साईजमध्ये कट करून घेतले. मी फ्राय पॅन घेतला, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलं, अगदी कमी क्वांटिटीमध्ये बघितलं तुम्ही. आणि जे ब्रेडचे आपण कट केलेले पीसेस आहे ते बेसन पिठामध्ये बुडवून ते याच्यावरती फ्राय पॅनवरती टाकले. अगदी कमी तेलामध्ये पटकन होऊन जातो तो. बघायचं व्यवस्थित ते पॅन ब्रेड जे आहे स्लाईस ते सोडतं आहे की नाही. जसे सुटायला लागले तसं मग ते पलटी मारायची. आणि याच्यामध्ये तुम्ही चॉईसनुसार म्हणजे फक्त बटाट्याची भाजी पण टाकून बनवू शकता स्टफिंग वाईज, किंवा नॉर्मली हा असा जो आहे प्लेन तसा पण बनवू शकता, किंवा तुम्ही चीज वगैरे टाकून पण बनवू शकता. माझ्याकडे थोडी बटाट्याची भाजी पण बनवलेली होती वेगळी, तर मग ती टाकून पण बनवलं मी. त्याच्यानंतर बटाट्याची भाजी आणि चीजचा स्लाईस टाकून पण बनवला. असं 2-3 प्रकारे मी हा ब्रेड पकोडा बनवलेला आहे. खरं तर ना ब्रेड पकोडा बनवण्याचं एक वेगळं कारण पण हे होतं की तनूची लहानपणापासूनची मैत्रीण आहे खुशी, आमची मुखरे अंकल जे आहेत त्यांची नात, म्हणजे ते आमचे शेजारीच आहेत, समोरच राहतात ना. तर ती लहानपणापासून तनूबरोबर खेळायला वगैरे असायची. आणि आता ते सडनली दुसरीकडे राहायला चाललेत. पण ती जिकडे जाणार आहे तिथून ती सारखं आमच्याकडे येऊ शकत नाही. कधीतरी ती तिच्या आजोबांना भेटायला वगैरे आली तरच ती येणार. पहिलं कसं होतं की आठवड्यातून 2-4 दिवस ती आमच्याकडे असायची, कधी राहायला पण असायची, कधी असं दिवसभर संध्याकाळच्या टाईमला म्हणा खेळायला वगैरे असायची, पण कायम असायची. नंतर आता रेयांश झाल्याच्या नंतर पण रेयांश आणि तिचं पण खूप चांगलं जमायला झालं. मग ते तर खूप एवढ्या वर्षाचं बॉन्डिंग आहे. सो ती चालली आहे तर थोडा आनंद पण वाटत होता, थोडं वाईट पण वाटत होतं. तर ती आली होती इकडे माझ्याकडे, एक दिवस स्टेला पण होती. सो मग ती म्हटली की आता आंटी मी चालली आहे तर मला तुमच्या हातचं काहीतरी चांगलं मला खायला घाला. ठीक आहे म्हटलं, चल बनवते तुला काहीतरी. मग तिला म्हटलं मी बनवते ना तर तू माझा व्हिडिओ शूट करून दे म्हणून. मग तिला सहज म्हटलं होतं खुशी की जाने की खुशी में खुशी के लिए ब्रेड पकोडा बनाया. आता ते असं तर नाही ना बोलू शकत ना की खुशी की जाने की गम में खुशी के लिए ब्रेड पकोडा बनाया. मग ती पण हसली 2 मिनटं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ वगैरे बनवला हा. आणि पोरांनी पण खूप, ती एक आणि अजून एक मैत्रीण होती त्यांची नभा म्हणून, त्या दोघीजणी रेयांश आणि यांनी मस्त आनंदाने एकदम हसत खेळत हे ब्रेड पकोडा खाल्ले. आणि त्याच्यानंतर मग काही ती गेली. आता हल्ली ती येत नाही जास्त, पण तेच मग आठवण राहते ना माणसाला, म्हणून मग हे ब्रेड पकोडे खास तिच्यासाठी बनवले होते मी त्या टाईममध्ये.
नीचे घे, थोडं नीचे घे. उधर पकड़ा, फोन उधर पकड़ा. क्या? तर कसे वाटले तुम्हाला ब्रेड पकोडा? एकदम मस्त आणि टेस्टी ना. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतात ब्रेड पकोडा. तर आजचे जे गरमागरम ब्रेड पकोडे तयार झालेले आहेत. याला तुम्ही चटणी किंवा सॉसबरोबर पण देऊ शकता, चहाबरोबर म्हणा, किंवा दुपारच्या मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता, किंवा संध्याकाळचा स्नॅक्स म्हणून पण करू शकता. अगदीच पाहुणे आलेत आणि काही नाही आहे तर पटकन बनणारा आणि सगळ्यांना आवडणारा नाश्ता आहे. नक्की ट्राय करून बघा. खरं तर मुलांना एवढी भूक लागली होती ना की आम्ही ते जे काही खात होतो वगैरे ना त्याचा व्हिडिओ शूट करायचं विसरूनच गेलो. सो जे आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे. अगदी कमी तेलामध्ये कसा ब्रेड पकोडा बनवू शकतो आपण, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आजचा हा ब्रेड पकोड्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतं पुन्हा तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.